नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भाषा विज्ञानातील घटक 3 मराठी भाषेची पूर्वपीठिका या या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. हा घटक एम ए मराठीमधील सेमिस्टर 1 मधील भाषा विज्ञान या विषयातील घटक 3 मराठी भाषेची पूर्वपीठिका याचं स्वरूप वगैरे याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर मराठी भाषेचे काय म्हटलेलं आहे, पूर्वपीठिका नोट्स. मराठी भाषेचा उगम आणि विकास हा प्रामुख्याने आर्य भारतीय भाषाकुळातून झाला आहे. या विकासाचे मुख्य 3 टप्पे आहेत. काय म्हटलेलं आहे, तर मराठी भाषेची पूर्वपीठिका, मराठी भाषेचा उगम आणि विकास हा प्रामुख्याने भारतीय भाषाकुळातील झालेला आहे. तर या विकासाचे प्रमुख 3 टप्पे आहेत. प्राचीन भारतीय आर्य भाषा, त्याच्यामध्ये वैदिक संस्कृत ही आर्यांची सर्वात जुनी भाषा असून वेदांची रचना याच भाषेत झालेली आहे. पहिली अवस्था काय आहे, प्राचीन अवस्था. वैदिक संस्कृत ही आर्यांची सर्वात जुनी भाषा असून ती वेदांची रचना याच भाषेत झालेली आहे. पुढच्या अभिजात पाणिनी संस्कृत ऋषी पाणिनींनी व्याकरणाचे नियम लावून संस्कृतला शिस्तबद्ध रूप दिले. ही भाषा प्रामुख्याने विद्वान आणि साहित्याची भाषा मानली जाते. ते प्राचीन अवस्थेमध्ये काय आहे, वैदिक संस्कृत, अभिजात म्हणजे पाणिनीय संस्कृत. वैदिक संस्कृत ही आर्यांची सर्वात जुनी भाषा असून ती वेदांची रचना याच भाषेत झाली. नंतर मग अभिजात पाणिनीय संस्कृत, पाणिनी हे ऋषी होते. ऋषींनी व्याकरणाचे नियम लावून संस्कृतला सिद्धबद्ध रूप दिले. ही भाषा प्रामुख्याने विद्वान आणि साहित्याची भाषा राहिलेली आहे. पुढची अवस्था आहे मध्य अवस्था. मध्य भारतीय आर्य भाषा. संस्कृत ही कठीण वाटू लागल्याने लोकभाषेत बदल झाले आणि प्राकृत भाषांचा जन्म झाला. ज्यांना पुढे जाऊन संस्कृत ही कठीण वाटू लागले आणि लोकभाषेत बदल झाला आणि प्राकृत या भाषेचा जन्म झाला. पाली प्राकृत. गौतम बुद्धांनी आपले विचार याच लोकभाषेमध्ये मांडलेले आहेत, पाली प्राकृतमध्ये. इतर प्राकृत जसे की महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी इत्यादी. आणि मराठीचा जन्म हा मागधीमधून झाला असं मानण्यात आलं. मराठीचा उगम प्रामुख्याने महाराष्ट्री प्राकृत मधून झाला आहे असं म्हटलं जातं. पुढे आहे अपभ्रंश. प्राकृत भाषा अधिक सोप्या आणि बदललेल्या स्वरूपात आल्यावर त्यांना अपभ्रंश म्हटलं झाले. म्हणजे ही जी प्राकृत भाषा आहे, पहिलं काय झालं, संस्कृत कठीण वाटू लागली म्हणून प्राकृत भाषांचा उगम झाला आणि नंतर मग प्राकृत अधिक सोप्या आणि बदललेल्या स्वरूपात आल्यानंतर त्यांना अपभ्रंश म्हटले गेले. हे मराठीच्या प्रत्यक्ष जन्माचे आधीचे रूप आहे आणि अपभ्रंशातून मराठीचा जन्म झालेला आहे. पुढची अवस्था आहे अर्वाचीन अवस्था. आधुनिक भारतीय आर्य भाषा. अपभ्रंश भाषांच्या उत्क्रांतीतून मराठी, हिंदी, गुजराती यांसारख्या आधुनिक भाषांचा उदय झाला. तर ह्या 3 प्रमुख टप्पे आहेत भाषाकुळातील भाषा विकासाचे हे प्रमुख 3 टप्पे आहेत. कोणते? प्राचीन अवस्था, मध्य अवस्था आणि नंतर अर्वाचीन अवस्था म्हणजे आधुनिक भारतीय अवस्था. काही प्रश्न उत्तर आले ते पाहूया. संस्कृत प्राकृत अपभ्रंश मराठी अशी साखळी उलगडून दाखवा. संस्कृत प्राकृत अपभ्रंश मराठी अशी साखळी उलगडून दाखवा. मराठी भाषेचा विकास हा एका सलग साखळीतून झाला आहे. सुरुवातीला संस्कृत ही मूळ भाषा होती. ती कठीण असल्याने लोकव्यवहारात तिचे स्वरूप बदलून प्राकृत भाषा, विशेषतः महाराष्ट्री प्राकृत तयार झाली. काळाच्या ओघात प्राकृतचे व्याकरण अधिक शिथिल होऊन त्यांचे रूपांतर अपभ्रंश भाषेत झाले. याच अपभ्रंश भाषेच्या कोशातून साधारणतः 8व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान मराठी भाषेचा उगम झाला. तर अशी ही साखळी उलगडता येईल. प्रश्न 2. मराठी भाषेची पूर्वपीठिका थोडक्यात सांगा. मराठी भाषेची पूर्वपीठिका म्हणजे तिचा ऐतिहासिक प्रवास होय. मराठी ही इंडो आर्यन भाषाकुळातील भाषा आहे. तिचा प्रवास वैदिक संस्कृत, अभिजात संस्कृत, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश आणि नंतर मराठी असा राहिलेला आहे. तिचा प्रवास कसा आहे? पहिलं वैदिक संस्कृत, नंतर मग अभिजात संस्कृत, नंतर मग महाराष्ट्री प्राकृत, नंतर मग अपभ्रंश आणि नंतर मग शेवटी मराठी असा प्रवास राहिलेला आहे. विवेक सिंधू आणि ज्ञानेश्वरी यांसारख्या ग्रंथांमुळे मराठीला वाङ्मयी प्रतिष्ठा प्राप्त झाली. पुढचा प्रश्न. आर्य भारतीय भाषांमधील परिवर्तनाचा थोडक्यात आढावा घ्या. आर्य भारतीय भाषांमध्ये परिवर्तन 3 टप्प्यात झाले.
प्राचीन काळ, मध्यकाळ आणि अर्वाचीन काळ. प्राचीन काळात जटिल व्याकरण असलेली संस्कृत भाषा होती. नंतर मग मध्यकाळ भाषेचे सुलभीकरण होऊन पाली, प्राकृत आणि अपभ्रंश भाषांची निर्मिती झाली. आणि नंतर पुढे जाऊन ती अर्वाचीन काळामध्ये अपभ्रंश भाषेतून प्रादेशिक अस्मिता निर्माण होऊन मराठी, बंगाली, पंजाबी, गुजराती यांसारख्या स्पष्ट आणि स्वतंत्र भाषांचा विकास झाला. तर हे परिवर्तनाचा आढावा, आर्य भारतीय भाषेतील परिवर्तनाचा आढावा आहे. 3 टप्प्यामध्ये हे परिवर्तन झालेलं आहे, विकास झालेला आहे. प्राचीन काळ, मध्यकाळ आणि अर्वाचीन काळ. प्राचीन काळामध्ये संस्कृत होती. संस्कृतच्या पुढे जाऊन मध्य काळामध्ये सुलभीकरण, पाली, प्राकृत आणि अपभ्रंश भाषांची निर्मिती झाली आणि अर्वाचीन काळामधून अपभ्रंशातून प्रादेशिक अस्मिता निर्माण होऊन मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी यांसारख्या भाषा, स्वतंत्र भाषांचा विकास झाला. पुढचा प्रश्न, अंतर्वर्तुळ बहिर्वर्तुळ सिद्धांत सांगा. अंतर्वर्तुळ बहिर्वर्तुळ सिद्धांत सांगा. हा सिद्धांत डॉक्टर हॉर्नेले आणि सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी मांडला आहे. यांच्या मते भारतात आर्यांच्या 2 टोळ्या वेगवेगळ्या काळात आल्या आहेत. काय हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर डॉक्टर हॉर्नेले आणि सर जॉर्ज गियर्सन यांनी मांडला आहे. यांच्या मते भारतात आर्यांच्या 2 टोळ्या वेगवेगळ्या काळात आलेल्या आहेत. अंतर्वर्तुळ ज्या टोळ्या नंतर आल्या आणि त्यांनी मध्य भारतात म्हणजे पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये वस्ती केली, त्यांच्या भाषांतून हिंदीचा विकास झाला. आणि बहिर्वर्तुळ ज्या टोळ्या आधी आल्या आणि ज्यांना नंतर आलेल्या टोळ्यांनी बाहेरच्या बाजूस ढकलले, या बाहेरील वर्तुळातील भाषांपासून मराठी, बंगाली, गुजराती इत्यादी भाषांचा विकास झालेला आहे. काय म्हटलेलं आहे? अंतर्वर्तुळ आणि बहिर्वर्तुळ सिद्धांत काय? हा सिद्धांत डॉक्टर हॉर्नेल आणि गियर्सन यांनी मांडलेला आहे. ज्या भारतात आर्यांच्या 2 टोळ्या सुरुवातीला आल्या. पहिली टोळी अंतर्वर्तुळमध्ये ज्या टोळ्या नंतर आल्या आणि त्यांनी मध्य भारतात म्हणजे पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये वस्ती केल्या, त्यांच्या भाषांपासून हिंदीचा विकास झाला. आणि नंतर बहिर्वर्तुळ ज्या टोळ्या आधी आल्या आणि ज्यांना नंतर आलेल्या टोळ्यांनी बाहेरच्या बाजूस ढकलले, या बाहेरील वर्तुळाला भाषांपासून मराठी, बंगाली, गुजराती यांचा विकास झाला. ओके, तर आज आपण मराठीची पूर्वपीठिका पाहिलेली आहे. पूर्वपीठिका रिकॅप घेऊया. काय ह्या घटकामध्ये? तर मराठी भाषेची पूर्वपीठिका पहिला आहे की मराठी भाषेचा उगम आणि विकास हा प्रामुख्याने कसा झाला? तर हा प्रामुख्याने आर्य भारतीय भाषाकुळातील ही भाषा आहे. ह्या भाषेचा विकास 3 टप्प्यांमध्ये झालेला आहे. प्राचीन अवस्था, मध्य अवस्था आणि अर्वाचीन अवस्था. प्राचीन अवस्थेमध्ये ही आर्यांची सर्वात जुनी भाषा असून म्हणजे वैदिक संस्कृती. प्राचीन अवस्थेमध्ये वैदिक संस्कृत होती. वैदिक संस्कृत ही आर्यांची जुनी भाषा असून वेदांची रचना याच भाषेत झाली. अभिजात पाणिनी संस्कृत, ऋषी पाणिनींनी व्याकरणाचे नियम लावून संस्कृतला अधिक शिस्तबद्ध रूप दिले. ही भाषा प्रामुख्याने विद्वान आणि साहित्याची भाषा राहिली आहे. पुढे मध्य अवस्था म्हणजे मध्य भारतीय आर्य भाषा. संस्कृत मध्य अवस्थेमध्ये संस्कृत ही कठीण वाटू लागल्याने लोकभाषेत बदल झाले आणि प्राकृत भाषांचा जन्म झाला. पाली प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत. गौतम बुद्धांनी आपले विचार याच प्राकृत भाषेमध्ये मांडलेले आहेत. इतर प्राकृत जसे की महाराष्ट्र, सौसैनी, मागधी इत्यादी. मराठीचा उगम प्रामुख्याने महाराष्ट्री प्राकृतमधून झाला आहे. पुढे अपभ्रंश प्राकृत भाषा अधिक सोप्या, पुढे जाऊन प्राकृत भाषा ही अधिक सोप्या आणि बदललेल्या स्वरूपात आल्यावर त्यांना अपभ्रंश म्हटले गेले. हे मराठीचे प्रत्यक्ष जन्माच्या आधीचे रूप आहे. आणि तिसरी अवस्था आहे अर्वाचीन अवस्था, आधुनिक भारतीय भाषा. अपभ्रंश भाषेच्या उत्क्रांतीतून मराठी, हिंदी, गुजराती यांसारख्या आधुनिक भाषांचा उदय झाला. तर ही मराठी भाषेची पूर्वपीठिका आहे. हा मराठी भाषेचा परिवर्तन किंवा आपण टप्प्याटप्प्याने झालेला विकास पाहू शकतो. प्रश्न आलेला आहे, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, मराठी अशी साखळी उलगडून दाखवा. मराठी भाषेचा विकास हा सलग साखळीतून झाला आहे. सुरुवातीला संस्कृत ही मूळ भाषा होती. ती कठीण असल्याने लोकव्यवहारात तिचे स्वरूप बदलून प्राकृत भाषा, विशेषतः महाराष्ट्र प्राकृत तयार झाली. काळाच्या ओघात प्राकृतचे व्याकरण अधिक शिथिल होऊन त्याचे रूपांतर अपभ्रंश भाषेत झाले. याच अपभ्रंश भाषेच्या कोशातून साधारणतः 8व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान मराठी भाषेचा उगम झाला. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेची पूर्वपीठिका थोडक्यात सांगा. मराठी भाषेची पूर्वपीठिका म्हणजे ऐतिहासिक प्रवास होय. मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास होय. मराठी ही इंडो आर्यन भाषाकुळातील भाषा आहे. तिचा प्रवास वैदिक संस्कृत
वैदिक संस्कृतपासून पुढे अभिजात संस्कृत, नंतर मग महाराष्ट्रीय प्राकृत, नंतर मग अपभ्रंश आणि अपभ्रंशातून मराठी असा प्रवास झालेला आहे. विवेक सिंधू आणि ज्ञानेश्वरी यांसारख्या ग्रंथांमुळे मराठीला वाङ्मय प्रतिष्ठा प्राप्त झाली. पुढचा प्रश्न आहे की आर्य भारतीय भाषांमधील परिवर्तनाचा थोडक्यात आढावा घ्या. आर्य भारतीय भाषांमध्ये परिवर्तन 3 टप्प्यात झाला. प्राचीन काळ, मध्यकाळ आणि अर्वाचीन काळ. प्राचीन काळात जटिल व्याकरण असलेली संस्कृत भाषा होती. मध्यकाळामध्ये त्या संस्कृत भाषेचे सुलभी करून पाली, प्राकृत आणि अपभ्रंश भाषांची निर्मिती झाली आणि अर्वाचीन काळात अपभ्रंश भाषातून प्रादेशिक अस्मिता होऊन मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी यांसारख्या स्पष्ट आणि स्वतंत्र भाषांचा विकास झाला. ते ही भारतीय भाषांमध्ये परिवर्तन सांगू शकतो. पुढचा प्रश्न आहे अंतर्वर्तुळ आणि बहिर्वर्तुळ सिद्धांत सांगा. हा सिद्धांत अंतर्वर्तुळ बहिर्वर्तुळ सिद्धांत हा डॉक्टर हॉर्नल आणि जॉर्ज गियर्सन यांनी मांडला आहे. यांच्या मते भारतात आर्यांच्या 2 टोळ्या वेगवेगळ्या आल्या. ज्या टोळ्या अंतर्वर्तुळ सिद्धांत ज्या टोळ्या नंतर आल्या आणि त्यांनी मध्य भारतात म्हणजे उदाहरणार्थ पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इथे वस्ती केल्या, त्यांच्या भाषांपासून हिंदीचा विकास झाला. आणि बहिर्वर्तुळमध्ये काय, आउटर सर्कलमध्ये काय, ज्या टोळ्या आधी आल्या होत्या आणि ज्यांना नंतर आलेल्या टोळ्यांनी बाहेरच्या बाजूस ढकलले, या बाहेरील वर्तुळातील भाषांपासून मराठी, बंगाली आणि गुजराती इत्यादी भाषा विकसित झालेल्या आहेत. तर हे आज आपण भाषा विज्ञानातील घटक 3 मराठी भाषेची पूर्वपीठिका हा घटक चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे, अभ्यासलेला आहे. हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाचं स्वरूप तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल, समज चांगल्या प्रकारे तुम्हाला कळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.